प्रत्येक अस्सल कुपारी माणसाच्या कानावर पडलेलं पहिलं पहिलं लोकगीत म्हणजे एला तू गाये देला तू दूध. या गीताची सुरुवातच होते की एक आई एका गाईला आवाज देते की अगं गाई, तू जिथे कुठे असशील, गोठ्यात, शेतात, तळ्याकाठी, तिथून लागलीच ये आणि माझ्या बायला म्हणजे माझ्या लेकीला भूक लागलेली आहे, तिला तुझं दूध दे. पुढे ती म्हणते की माझ्या बायला भूक केव्हानी लागलेली आहे, पण ती खेळात इतकी गुंतलेली आहे की तिला तिच्या भुकेचाही विसर पडलेला आहे. आता आईला माहीत आहे गाईला येण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल, तर ती पुढे म्हणते की माझ्या बायला मी कसं तरी करून गुंतवेन. मी तिला तिच्या लाडक्या पाळण्यात झोपवीन, तिला खेळण्यासाठी तिच्या हातात एखादं झेंडूचं फूल देईन, त्या फुलांच्या मी माळा गुंफेन आणि माऊलीच्या म्हणजे मरिया मातेच्या दारी त्या माळा मी पाठवीन. हिला तू गाये दिला तू दूध, बाईला माझ्या भूक लागली, लागल्या भुक्या सो झालो काला वेळ, नाही पुरलो खेळ बाईसो माझ्या, बाईशी माझी आडी घालणे पाळण्या, हाती देणे खेळना झेंडू फळ. आता माऊलीच्या दारी तिने माळा पाठवलेल्या आहेत. आता ती स्वतः माऊलीच्या दर्शनाला जाणार आहे आणि ती म्हणते माऊलीच्या दाराशी वाद्य वाजवत असतील आणि ही लेकूरवाडी म्हणजे 2 बाळांची 3 बाळांची आई माऊलीच्या दर्शनासाठी आपला नवस फेडण्यासाठी जाणार आहे. झेंडू फुलाशो गाथीने माळी, धाडीने दारी मावलीशा. आता मंडळी बघा पुढे या गीतात काय होते. मुळात हे एक अंगाई गीत आहे, म्हणजे कदाचित वेळ दुपारची किंवा रात्रीची असेल. आई आपल्या बाळाला घेऊन झोपाळ्यावर बसलेली आहे. ह्या वेळेला तिला माहिती आहे घरातील पुरुष मंडळी जी शेतातून परत आलेली आहे किंवा आजूबाजूच्या बाया ज्या कामं आटपून त्याही ओटीवर आराम करत असतील. कदाचित तेव्हाची आमची घरं कौलारू घरं, मोठी घरं, ओटीवर बसून बाया आपलं शिवणकाम म्हणा, बियाणं साफ करणं, धान्य साफ करणं अशी छोटी मोठी कामं करत असत. आता ह्या बाईला माहीत आहे की माझं हे अंगाई गीत 4 लोक ऐकत आहेत. ह्याच संधीचा फायदा घेऊन त्या अंगाई गीताच्या निमित्ताने ती आपलं माहेरचं मोठेपण देखील 4 लोकांना ऐकवत आहे. ती गीतात पुढे म्हणते की माझी बाय फार लाडाची आहे, तिच्यासाठी आम्ही काजळाची एक डबी कपाटात ठेवलेली आहे आणि या माझ्या बायचं आजोळ गोकुळात म्हणजे वैभवात आहे. तिच्या मामांना काही कमी नाही. त्यांच्या घरी सोन्याचा हिंदोळा आहे. या सोन्याच्या हिंदोळ्याला रुपयाचे म्हणजे चांदीच्या साखळ्या बांधलेल्या आहेत आणि या झोपाळ्यावर तिचे मामा बसलेले आहेत. बाईशी माझी आडी कपडात काजाळ, गोकुळात मामार बाईसा माझ्या, बाईशे माझे मामू कैशानाय दुबळे, दारीशे हिंदाळे सोनियाशे, सोनियाशे हिंदाळे रुपयाशे जुपाणे, त्यावरी बसले बाईशे मामू. असं हे अत्यंत साध्या सोप्या सरळ भाषेत गायलेलं कादोडी अंगाई गीत.
हे गाणं इतकं हृदयस्पर्शी आहे की का कसं कुणास ठाऊक ऐकताना आपण हळुवारपणे आठवणीच्या हिंदोड्यावर झोके घेतो. मुळात लहानपणी हे गीत ऐकताना मला असं कधीच वाटायचं नाही की एक आई आपल्या लेकीसाठी हे गीत गाते. मला नेहमी असं वाटायचं एखादी आजी, जिला आम्ही आमच्या कुपारी भाषेत बय म्हणतो, आणि ती देखील मामाकडची आजी, ही बय आपल्या बायसाठी हे गीत गात आहे. मग मला प्रश्न पडायचा, ही बय गाईचं दूध का मागते? ह्या बायला आई नसेल का? आणि ही बय कुठला नवस फेडण्याचं बोलते? मुलगी व्हावी म्हणून त्यांनी नवस केला असेल का? आईच्या दुधासाठी रडणाऱ्या त्या बायला ही बय कदाचित सांगत असेल का की तू घाबरू नकोस, तुझे मामाकडचे फार श्रीमंत आहेत, ते तुला काही कमी पडू देणार नाही. अनेक अनुत्तरित प्रश्न ह्या गीतात आहेत. पण बोलीभाषेचं, लोकगीतांचं हेच तर वैशिष्ट्य आहे. तिथे आपण अर्थ लावायचाच नाही. ज्याला जसं आवडेल, जसं भावेल तसं त्याने ते ऐकावं. असं आजचं आमचं हे पहिलं लोकगीत, एला तू गाई देला तू दूध. धन्यवाद.